अरे देवा, हे काय झालं माझ्याकडनं. नमस्ते श्री स्वामी समर्थ. हल्ली मी पप्पांकडे गेली तेव्हा ताईने पण एवढा छान सँडविच बनवलेला. तेव्हापासूनच मी विचार करत होते की मी पण घरी जाऊन सँडविच बनवणार. आणि आज तो दिवस आलेला. गनूला पण सुट्टी होती. मग काय, गनू ब्रेड घेऊन आला आणि आता मी सँडविच करायला सुरुवात करणार आहे. घरी असलेल्या साध्या सोप्या साहित्याने आज आपण सँडविच बनवूया. माझा सँडविच मेकर गॅसवरचा होता म्हणून मी सगळ्या भाज्या बारीक करून घेतल्या. आता मी गाजर आणि बीट इकडे किसून घेणार आहे. मग मी कांदा बारीक कापला आणि इकडे मी आता काकडी पण टाकणार आहे. काकडीला पण बारीक कापून घेतलं. पहिले मी सँडविच आहे ना तव्यावर करायची, पण मी आज आहे ना सँडविच मेकरवर करणार आहे. मला माहीत नाही कसं करतात, पण आज आपण ट्राय करूया. काय झालं माहिती आहे तुम्हाला, गनूने पाव एवढे मोठे आणलेले, मला त्याला साईडने कट करावं लागलं. मग याच्यामध्ये मी बसवलं. काकडी टॉमॅटो मी मिक्स करून घेतलेलं गाजर आणि बिठामध्ये. वरून थोडंसं चवीपुरतं मीठ पण ॲड केलं आणि मिक्स केल्यावर एवढं भारी वाटत होतं ना. आता आपण याला सँडविचमध्ये टाकूया. त्याच्या पहिले मी एक बटाटा पण घेतला, त्याला पण मस्त सोलून घेतलं. बटाटा मी गोल गोल राऊंडमध्ये कापून घेतला. मी त्याला बारीक नाही केलं कारण बटाटा मी शिजलेला घेतलेला. नंतर आता मी ते ब्रेड घेतलाय, त्याच्यावर बटर लावला आणि माझं सँडविच मेकरमध्ये बरोबर राहिलं. नंतर मी आता सँडविच पहिला करायला सुरुवात केली आणि मी कधी खाते असं मला झालेलं. किचनमध्ये काय करते हे बघण्यासाठी गनू आला आणि मी तिथे बटाटे कापून ठेवलेले ह्यानी येऊन खाल्ला. हा ना असाच करतो, ह्याला कच्चं खायला खूप आवडतं. आता मी ते मग तुम्हाला सँडविच दाखवते. अरे देवा, हा तर पूर्णच करपला. मला कळलंच नाही. मी गॅस थोडा फास्ट केला आणि फक्त 1-2 मिनटंच ठेवला आणि पूर्ण करपून गेलेला. मी बोलली अरे यार, एक तर मला येत नाही याच्यामध्ये करता आणि मी केला आणि पहिला सँडविच एवढा काळा झाला. सेकंड सँडविच करताना मी गॅस बारीक ठेवला आणि एक साईडला 1 मिनटं आणि दुसऱ्या साईडला 1 मिनटं करून केला आणि हा सँडविच बरोबर झालेला. आता गनू खातोय आणि बघून तर एवढा टेस्टी वाटत होता आणि हेल्दी पण. आणि गनूला पण तो खूप आवडला. नंतर गनूने 2 सँडविच खाल्ल्याच्या नंतर आता मी ते माझ्यासाठी 2 सँडविच केले आणि वा, एवढे टेस्टी वाटत होते ना. आणि बीट टाकल्यामुळे तर अजून भारी लागणार होते. इकडे मी चटणी पण बनवलेली आणि त्यात थोडासा सॉस ॲड केला आणि आता मी खाल्ला. वाव, खूप सुंदर झालेले. मी सिद्धिविनायक मंदिरला गेलेली ना, तिकडच्या हॉटेलमध्ये पण मी सँडविच खाल्लेलं, पण तिकडच्या डबल पट्टीने माझा सँडविच खूप छान झालेला आणि घरी केलेला सँडविच खूप टेस्टी होतो. मी खात असताना गनूला पण पाहिजे झाला. मग काय, आम्ही दोघांनी मिळून खाल्ला. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.